पाईपच माप सांगा. ही पाईप आहे 48 इंच 2x2. हां आणि ही जे 3x3 इंच हाईट आहे. ही याच्यासाठी घेतलं की पाणी लागू नये टेरेसवर ठेवल्यानंतर, रेस्टिंग होऊ नये यासाठी रस्टिंग वापरलेली आहे. हां, तर याची टोटल ही झोपाळ्याचं आहे आणि साईडची फ्रेम आहे. ही टोटल हाईट आहे 7 फूट. आपण टॉप किती घेतला याचा? 7 फूट. 7 फूट टोटल हाईट आहे. आणि हे असं याच्यामध्ये डिझाईन होतं. म्हणजे कुठे डिझाईन येणार आपली? साईड फ्रेम. साईड फ्रेमसाठी डिझाईनसाठी 12 mm बार वापरला. 12x12 वापरलेला आहे. 1 इंच पाईपला असं होल मारून घेतलेलं आहे. हे असं हां फिटिंग होणार. याच्यामधलं अंतर किती ठेवलं आहे आपण? याच्यामध्ये हे 15 इंच आहे. हे 7 इंच आहे. हे 7 इंच आहे. आणि हे जे आहे हे याच्यामध्ये डिझाईन बसणार, टायर डिझाईन होणार. 19-20 इंचाचा आहे. आणि टॉपला आपण परत काय वापरायचं आहे? टॉपला आपण पाईप लावणार. हां आणि त्याच्यामध्ये आपण टोपीसाठी आपण अरेंजमेंट करून देणार. आता टोटल आपली हाईट किती आहे? 7 फूट झालेले आहे. हा मेन झोपाळा केलेला आहे. याची लांबी 4 फूट आहे. रुंदी याची 1.5 फूट घेतलेली आहे. जी याला पाईप वापरलेली आहे ती 2 इंचची आहे. दोन्हीच्या मधला अंतर बघू शकाल तर 1.5 इंचाचा आहे. प्रत्येक पाईपच्या मध्ये 1.5 इंचाचं माप आहे. आणि सीट टेकण्यासाठी जी जागा आहे ती 21 इंचाचा आपण ही हाईट घेतलेली आहे. हँड रेस्ट मधला तर 13 इंच आपण ठेवलेले आहे, जेणेकरून तुमची इथं गादी बसू शकते आणि बसण्यासाठी आपल्याला सोयीस्कर होऊ शकतं. अशा पद्धतीने आपण हा झोपाळा बनवलेला आहे.